महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून तिथल्या वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. कोण जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी होते, महादेवराव बाबर स्वतः माजी आमदार म्हणून त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2 उपमहापौर माजी बंडू गायकवाड आणि निलेश मगर ते त्या ठिकाणी होते. योगेश त्याच्यामध्ये होते. त्याचबरोबर असे अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सगळे महत्त्वाचे लोक म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि त्या भागातले इगतपुरीचे तर बरेचसे इतर राजकीय पक्षातले लोक आले. ते सांगत होते की जवळपास तिथं आता समोरच्या बाजूला फार काही पदाधिकारी राहिलेले नाहीत असं ते त्यांच्या उत्साहाच्या भरामध्ये सांगत होते. आम्ही त्यांचं व्यवस्थितपणे स्वागत केलं. गर्दी होती त्याच्यामुळं जे काही सांगायचं ते मी भाषणामध्ये त्यांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं पक्ष वाढवण्याचं काम करत आहे. आम्ही पण त्यामध्ये आमच्याकडे अनेक कार्यकर्ते येतात, अनेक महिला येतात. ह्याच्यामध्ये सेवादलाच्या पण काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, पूर्वी त्यांचं नाव जाधव होतं आडनाव, आता चव्हाण झालेलं आहे. त्या पण म्हणत होत्या मला की बाबा आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रामध्ये 17 दिवस चाललेल्या होत्या, परंतु त्यांचं आता मतपरिवर्तन झालं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक महिला भगिनींना त्या घेऊन आलेल्या होत्या, त्यांनी पण प्रवेश केला. असं वेगवेगळ्या वयोगटातील महिला असतील, तरुण असतील, मधल्या वयातले असतील, काही वडीलधारी असतील, अशा बऱ्याचशा भागातनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी, वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी, वेगवेगळ्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं. शक्तीपीठ महामार्गावर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी काही नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला पण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्यामध्ये, त्यावेळेस आमच्याही कोल्हापूरवासियांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घ्यावं, त्या गोष्टीच्या करता आम्हाला वेळ द्यावा असं त्यांनी तिथं सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की ठीक आहे, आम्ही 3 जण तुम्हाला वेळ देऊ, तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. जिथं लोकांचा विरोध असेल तिथं करायचं काही कारण नाही, त्याच्यामध्ये काही मार्ग देखील बदलण्याच्या बद्दलचा आपण प्रयत्न करू असं नाही. अजून सगळ्या निकाल लागलेला नाही, अजून काउंटिंग चाललेलं आहे. काउंटिंगला आज रात्री पण होईल असं मला वाटत नाही आहे. सगळं काउंटिंग झाल्यानंतर मी त्याबद्दल माझं प्रतिक्रिया देईल. कॅबिनेटच्या बैठकीनंतर 6व्या मजल्यावरती आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनामध्ये शिंदेच्या मंत्र्यांची बैठक झाली. पुन्हा एकदा तेच होताना पाहायला मिळतं. तुमच्यावर ऐक तुला ना काही माहीत नसतं, तू उगीच काहीतरी जोडाजोडी करतो. प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट असते त्यावेळेस प्री कॅबिनेट घेतो. हे आत्ताच नाही, मागे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची, राष्ट्रवादी पण घ्यायची. आताही राष्ट्रवादी घेते, शिवसेना घेते. त्याच्यात बिघडलं काय? बैठक त्यांनी कुठले विषय आहेत साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात. कुणाचं काय म्हणणं आहे ते शिंदेसाहेब ऐकून घेतात. आम्ही पण चर्चा करतो, आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात, त्यामध्ये समजून घेतो. अशा पद्धतीनं चालते. ते लगेच वेगळं त्याला काहीतरी स्वरूप देऊ नकोस. परंतु दादा या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या येताना पाहायला मिळतात. तुमच्या अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आता ठेवा ना, त्यांनी पण ठेव. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. सरकारी पदावर असलेल्या व्यक्तींना केली. तुला कोण सांगितलं? तुला कोण म्हणलं? मला नाव सांग. कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात, त्यांच्या शेजारी चीफ सेक्रेटरी असतात. एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना, अजित पवार अशा पद्धतीची नाराजी काही उगीच आम्ही काय करतो तुमच्या पुढं जास्त येत नाही. मी माझ्या कामाचा म्हणून 8 वाजता आज मंत्रालयात हे बघून हे बघ
रेकॉर्ड बघतो. त्याच्यावर मी आपलं काम करत असतो. तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसरवा. त्या बातम्यात तथ्यही नाही, त्या बातम्यात काही अर्थ नाही. सरकारमध्ये मुख्य पदावर असलेल्या व्यक्तीनं सहकारी संस्थेची निवडणुका लढवू नये अशा पद्धतीचं पवार साहेबांचं मत होतं. त्याला कारण असं आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की जर मुख्य व्यक्ती सरकारमधला जर त्या कारखान्यांवर किंवा अशा संस्थांवर जर चूक असेल तर विरोधकांचं मत कोण समजून घेणार किंवा त्यांना न्याय कोण देणार? ठीक आहे, तर त्यांचं मत आहे. माझं मत आहे उभं राहायचं. काय म्हणणं तुझं? परंतु शरद पवारांनी तुमचं कौतुक देखील केलंय. शरद पवार म्हणतात की तुमचं कौतुक देखील केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे जर कारखाना तुमच्याकडे आला तर तुम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण तू पण कुठं जाणार नाही आणि मी पण कुठं जाणार नाही. आता त्या कारखान्याचे सगळे फोटो शोधली किंवा सगळा तो परिसर तू बघून घे आणि 1 वर्षाने तू माझ्याकडे पुन्हा कारखाना बघायला. मी भाव पण चांगला देतो. मला स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची, बारीक सारीक गोष्टी पाहायची आवड आहे. तो प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकतात. कारखाना नीट